बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। मी कालच तुम्हाला बदमाश मीडियांचे 2 व्हिडिओ दाखवले होते, आपण सर्वांनी पाहिले असाल। एक मुंबई तकचा दाखवला होता आणि टीव्ही 9चा दाखवला होता। बदमाश यासाठी म्हणतोय कशा प्रकारे या सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न बोलता, त्यांनी केलेल्या कृत्यांच्या विरोधात न बोलता, काळ्या कृत्यांच्या विरोधात न बोलता आपण त्यांच्या भूमिकांमध्ये कशा प्रकारे वाहवत चाललो आहोत याची उदाहरणं मी काल तुम्हाला दाखवली। काय म्हणाले ते मुंबई तकचे साहिल जोशी आणि अनुजा धाकरस हे म्हणाले होते की आम्ही 3च दिवसांपूर्वी सांगितलं होतं हे अशा प्रकारचा चौथा पार्टनर लागणार आहे आणि तो चौथा पार्टनर ह्यांनी घेतला। बघा आमचं कसं सत्यात, आमचं जे काही विश्लेषण आहे ते सत्यात कसं उतरतं ते पहा। आता हा सत्यात उतरवण्याचा प्रकार किंवा ह्याची तारीफ करण्याचा प्रकार ही ती वेळ आहे का? आपण विचार करा आपण काय करतोय। बरे तुमचं सत्यात उतरलं पण त्याचं काय करायचं? इथे लोकशाहीचा मुर्दा पडतोय आणि तुमचं सत्यात उतरतंय त्याची तारीफ करत बसायची। कारण तुमचं खरं कार्य आहे ह्या अशा प्रकारचे अंदाज बांधणं हे तुमचं कार्य नाही। तुमचं खरं जे कार्य आहे ते आहे या सगळ्यांना कंट्रोल मध्ये ठेवायचं, यांच्यावर एक वचक प्रस्थापित करायचा, हे तुमचं खरं कार्य आहे मीडिया। तुम्ही हे नका सांगू आमचा हा सर्वे, ह्या सर्वेच्या आधारावर आम्ही अशा प्रकारचा एक अंदाज बांधला आणि तो अंदाज 3च दिवसात खरा ठरला। तुम्ही वचक तयार करा, सत्य काय सांगतंय, या देशाची लोकशाही कुठल्या बाजूने गेली पाहिजे, देशाची लोकशाही सध्या कुठल्या दिशेने चालते, देश खरंच अराजकतेच्या दिशेने चालतोय का, या सगळ्या गोष्टींवर मीडियाचं बारीक लक्ष असलं पाहिजे। नाही की तुम्ही एखादं रॅप सॉन्ग तयार करावं आणि त्या रॅप सॉन्गची ती शुभेच्छांची पावती देवेंद्र फडणवीसांकडनं घ्यावी। उमेश कुमावतांचा तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ दाखवलाच होता, तुम्ही सर्वांनी पाहिलात। देवेंद्र फडणवीसांच्या घरचा गाण्याचा वारसा आणि उमेश कुमावतांना दिलेल्या शुभेच्छा याच्यात आम्हाला कधीही पडायचं नाही, आमचं त्या बाबतीत काही वाद देखील नाही। पण माझं एकच साधं म्हणणं आहे, त्या शुभेच्छांनंतर उमेश कुमावतांनी ज्या प्रकारे आभार मानले, त्या आभार पाहता कधी भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीव्ही 9 बोलेल का, हाच एक मोठा मुद्दा आहे। खरंच टीव्ही 9 आपली भूमिका मांडेल का? आणि आज त्या तिसऱ्या मीडियाचं मी नाव घेणार आहे, तिचं नाव आहे पुढारी न्यूज। तसा जय महाराष्ट्र न्यूज देखील त्याच थराला, जय महाराष्ट्र न्यूज। मी मुंबई तकला तितक्या प्रमाणात म्हणणार नाही, मी काही भूमिकांविषयीच म्हणतो। मुंबई तक विषयी माझं तसं काही वेगळं असं मत नाहीये। मुंबई तकने बऱ्याचदा पॅरलल भूमिका मांडलेल्या आहेत, बॅलन्स भूमिका मांडलेल्या आहेत। टीव्ही 9चं तर मला काहीच कळत नाही, पण जय महाराष्ट्र न्यूज किंवा टीव्ही 9 असेल, मी मुंबई तकला पुन्हा 100% घेणार नाही। पण आणखी एक न्यूज तुम्हाला मी सांगतो जी आहे पुढारी न्यूज। ह्या पुढारी न्यूजने काल एक खट्याळपणा केला आणि तो खट्याळपणा म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा संभाजीनगरमधून दौरा जात होता, तिथे ज्या गावामध्ये ते म्हणतायत गाडीच थांबवली नाही, शिवसैनिक आडवे आले, शिवसैनिक खाली झोपले। अरे काय दाखवताय तुम्ही हे सारं? शिवसैनिकांना तुम्ही तेवढाच चित्र दाखवलं, त्याच्या पुढचं मात्र दाखवलं नाही। उपस्थितांनी तिकडचे सारे व्हिडिओ पाठवले, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सगळ्यांना अभिवादन केलंय, सगळ्यांना सांगितलं गंगापूरला सभा आहे, सगळ्यांनी इथे न थांबता तिकडे सगळ्यांनी या, तिकडे आपण सारे भेटूयात। कारण शेवटी गंगापूरच्या सभेलाही एक उशीर झाला होता, तिकडे माणसं उन्हामध्ये ताटकळली होती। आता तुम्ही मला सांगा, रस्त्यांमध्ये जर सत्कार घेत पुढे गेलं तर माणसं तिकडे जी उन्हामध्ये सभांसाठी बसलेत त्यांचं काय? त्यासाठी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काळजीपोटी तिथून पटकन निघणं पसंत केलं। आता तुम्ही मला सांगा शिवसेनेचे पक्षप्रमुख थांबलेच नाही। अरे सारेच्या साऱ्या कार्यकर्त्यांना तिथे त्यांनी उभं राहून अभिवादन केलं, त्यांना जय महाराष्ट्र केला, त्यांच्याकडून हार पुष्प स्वीकारली आणि तिथून ते गंगापूरला जर निघत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या घाणेरड्या बातम्या का दाखवता? तुम्हाला काय सिद्ध करायचं हे सगळ्या बातम्या दाखवून? बरं आमचे पदाधिकारी काय असेल तर आमचे पदाधिकारी नाराजी व्यक्त करतील, त्यांना काय असेल तर ते आमच्या कुटुंब प्रमुखांना सांगतील, आमच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना सांगतील। पण तुम्ही त्याच्यामध्ये विष कालवण्याचं काम कशासाठी करताय मीडिया? कालचा तुम्ही व्हिडिओ पहा त्या पुढारी न्यूजवरचा, राडा झाला, शिवसैनिक आडवे आले। कसला राडा, कसलं आडवं, कोण आडवं आलं तिथे? शेवटी आपल्या पक्षप्रमुखांनी आपल्याशी 2 मिनिटं भेटावी त्यांची इच्छा होती, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ती इच्छा पूर्ण केली, ते थांबले, त्यांनी अभिवादन केलं, त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले, त्यांचा तो लटकलेला हार देखील स्वीकारलेला आहे। मग तुम्ही ह्या अशा प्रकारच्या खोट्या बातम्या का दाखवतायत? गंगापूरची सभा थोडंसं ते अंतर जास्त होतं, तिथून वळूची सभा असेल, गंगापूरची असेल, तिकडे जाणं, जिकडे नियोजित कार्यक्रम आहे तिकडे जाणं ही पहिली पसंती द्यावी लागते। तिथे जिथे नियोजित कार्यक्रम नाही तिथे आपण जास्त वेळ देऊ शकत नाही याचा देखील, आणि तुम्हाला याचा जर अंदाज नसेल, तुम्हाला याचं काही गांभीर्य नसेल तर तुम्ही त्याच्यात पडूच नका।
तुम्ही हे राडे झाले वगैरे कशासाठी सांगताय? या मीडियाने थोडंसं जबाबदारीने वागलं पाहिजे. आजच्या पत्रकार परिषदेत ज्यावेळेस अशोक चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणाले आशिष शेलारांना, तिथे हशा पिकला. तुम्हाला एक साधा प्रश्न करायला हवा होता की तुम्ही हे जे निर्लज्जासारखं हसताय सारेच्या सारे महाभारतातले कौरव, हे निर्लज्जासारखं हसण्यापेक्षा देशाची लोकशाही कशी मजबूत होईल याचा विचार करा. हे आयाराम गयारामांचं राजकारण चाललंय, ह्याच्यावर मीडिया तुम्ही प्रश्न विचारा. ते खऱ्या अर्थाने तुमचं काम आहे. धंदा करा. तुमचे हे सध्या धंद्याचे दिवस आहेत. रोज एक एक नवीन दिवस तुम्हाला टीआरपी घेऊन येतोय. एक नवा विषय टीआरपी आला, चला कमवा कमवा कमवा, धंदा धंदा धंदा. मीडिया तुम्ही धंदा नाही आहात. मी वारंवार ते वाक्य बोलतो, नाही तर मला बोलायला देखील लाज वाटते की दलालीमध्ये आणि पत्रकारितेमध्ये एक फरक असतो. तो फरक ठेवायचा. धंदा देखील करा, पण ती पत्रकारिता जी निष्पक्ष असली पाहिजे, देशाच्या लोकशाहीला पूरक असली पाहिजे, ती पत्रकारिता देखील तुमच्यासारख्यांकडनं झाली पाहिजे. त्या पुढारी न्यूजने त्यांना काय वाटलं असेल तसं तो व्हिडिओ टाकण्यासाठी. शिवसेनेचे पक्षप्रमुख थांबलेच नाहीत, राडा झाला, आडवे पडले, शिवसैनिक नाराज झाले, संतापले. अरे काय करताय? असो, जास्त काही या विषयात मी बोलत नाही. शिवसैनिकांनो, तुम्ही समजूतदार आहात. तुम्ही देखील लक्षात घ्यायला हवं, ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा एखादा नियोजित दौरा असेल त्यावेळेस आपले पक्षप्रमुख योग्य त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम ठरला अशा ठिकाणी योग्य त्या वेळेत पोहोचवणं, त्यांना सुरक्षित तिथे पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपण सर्वांनी ती योग्य पद्धतीने पार देखील पाडली पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना सुरक्षितपणे एखाद्या ठिकाणी नेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी. ही जबाबदारी आपण अतिशय योग्यरित्या पार पाडत आहात. त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. मनापासून तुम्हाला एकदा मानाचा जय महाराष्ट्र. असेच शिवसेनेच्या पाठीशी कायम ठाम राहा. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी, आपल्या पक्षाच्या पाठीशी असेच कायम ठाम राहा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिक.